सर्व रेशन कार्ड धारकांसाठी मोठी खुशखबर। केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून प्रत्येक रेशन कार्ड धारकांना 1 सप्टेंबर पासून मिळणार आहेत 8 नवीन लाभ आणि 9 गृहोपयोगी साहित्य, तेही अगदी मोफत। सध्या गणपतीच्या आगमनाचा मुहूर्त जवळ आलेला आहे आणि याच मुहूर्ताच्या तोंडावरती केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड धारकांसाठी ही मोठी खुशखबर दिलेली आहे। मग तो देशातील कोणत्याही राज्यातील रेशन कार्ड धारक असो, त्याला हे सर्व लाभ मिळणार आहेत। मग ते तुमचे रेशन कार्ड कोणतेही असो, म्हणजे APL असो, BPL असो किंवा अंत्योदय असो, सर्वांनाच हे 8 लाभ मिळणार आहेत। जसं की मागच्या 3 महिन्याचे रेशन हे एकत्र दिले होते आणि सरकारचा हाच निर्णय सफल झालेला आहे। त्यामुळेच आता प्रत्येक वेळी 3 महिन्याचे रेशन एकत्र दिले जाणारच आहे। परंतु त्याचबरोबर 1 सप्टेंबर पासून 9 गृहोपयोगी वस्तू म्हणजेच गणेशाच्या आगमनाच्या मुहूर्तावर 9 गृहोपयोगी वस्तू दिल्या जाणार आहेत। परंतु त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी पुन्हा एकदा 30 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करून घेणे हे महत्त्वाचे आहे। तरच तुम्हाला हे 8 नवीन लाभ आणि 9 गृहोपयोगी साहित्य हे मिळणार आहेत। सो ह्या 8 नवीन लाभ आणि 9 गृहोपयोगी साहित्य कोणते आहेत किंवा तुम्हाला कोणत्या 4 गोष्टी पूर्ण करून घेणे महत्त्वाचे आहे, याचं इन डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात पहिलं तुम्हाला कोणत्या गोष्टी म्हणजे 3 गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या आहेत, घेणे गरजेचेच आहे। तर पहिले आहे सर्वात कॉमन असणारी गोष्ट म्हणजे eKYC। बऱ्याच जणांनी अजूनही eKYC केली नाही। आता तुम्ही म्हणाल आम्ही eKYC केले आहे, कारण हे खूप दिवसापासून हेच अपडेट आहे। परंतु बऱ्याच रेशन कार्ड धारकांनी फक्त कुटुंबाचा कर्ता आहे म्हणजे जो मेन आहे त्याचीच eKYC केली आहे। परंतु 1 सप्टेंबर पासून असे चालणार नाही, म्हणजे मागेही बऱ्याच दिवसापासून चालतच नव्हते, परंतु 1 सप्टेंबर पासून कडक नियम लावलेला आहे। 1 सप्टेंबर पासून असे चालणार नाही। कुटुंबातील प्रत्येक सदस्याची eKYC करण्याची गरज आहे। कुटुंबातील ज्याची eKYC, ज्या मेंबरची, ज्या रेशन कार्ड धारकाची eKYC असेल, केलेली असेल, त्यालाच 8 नवीन लाभ आणि 9 गृहोपयोगी साहित्य गणेश चतुर्थीच्या म्हणजेच गणेशाच्या आगमनाच्या मुहूर्तावर मिळणार आहेत। त्यानंतर आता रेशन घेणे किंवा रेशन कार्ड बद्दल कोणताही लाभ घ्यायचा असेल तर OTP प्रोसेस सुरू केली आहे। म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड नंबर लिंक करायचा आहे। ही प्रोसेस तुम्हाला रेशन दुकानात जाऊन करावी लागणार आहे, तरच तुम्हाला 1 सप्टेंबर पासून 8 नवीन लाभ आणि 9 रेशन साहित्य हे मिळणार आहेत। त्यानंतर तुमचे फक्त एकच रेशन कार्ड असायला हवे, म्हणजेच काही रेशन कार्ड धारक असे आहेत जे 2 रेशन कार्डचा वापर करत आहेत। एका राज्यात एकच रेशन कार्ड तर दुसऱ्या राज्यात दुसरं रेशन कार्ड, असे बऱ्याच रेशन कार्ड धारकांचे आहे। त्यामुळे सध्या चौकशी चालू आहे। असे आढळल्यास त्या रेशन कार्ड धारकाचे रेशन कार्ड हे बंद केले जाणार आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा रेशन कार्डचा लाभ हा मिळणार नाही। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे 8 नवीन लाभ आणि 9 साहित्य फक्त 3च कॅटेगरीतल्या लोकांना मिळणार आहे। असे कुटुंब ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्यानंतर ज्यांची अंत्योदय कॅटेगरीतील रेशन कार्ड आहेत, ज्यामध्ये विधवा महिला, दिव्यांग, एकटेच राहणारे वृद्ध व्यक्ती असे सर्व येतात, अशाच लोकांना मी आता जे 8 लाभ सांगणार आहे आणि 9 गृहोपयोगी साहित्य आहे ते मिळणार आहे। म्हणजे यामध्ये जवळजवळ सर्वच रेशन कार्ड धारक येतात, पिवळे, केशरी सर्वच रेशन कार्ड धारक यामध्ये येतात। या अशाच रेशन कार्ड धारकांना 1 सप्टेंबर 2025 पासून म्हणजे 27 तारखेला गणेश चतुर्थी असली तर 1 सप्टेंबर पासून या मुहूर्तावरती 8 नवीन लाभ आणि 9 गृहोपयोगी साहित्य हे रेशन कार्ड धारकांना दिले जाणार आहे।
त्यातील सर्वात पहिला लाभ आहे तो म्हणजे आता सुद्धा 3 महिन्याचे रेशन एकत्र मिळणार आहे। म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे रेशन एकत्र दिले जाणार आहे। हे रेशन 1 सप्टेंबर पासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2025 पासून 30 सप्टेंबर पर्यंत कधीही दिले जाणार आहे। म्हणजे मागे सुद्धा 3 महिन्याचे रेशन हे एकत्र दिले होते आणि त्यांचा तो जो निर्णय आहे तो सफल झाला आहे। म्हणजे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा सध्या तीच प्रोसेस पुन्हा राबवली जाणार आहे। 3 महिन्याचे जे रेशन आहे ते प्रत्येक रेशन कार्ड धारकांना दिले जाणार आहे। त्यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे घरी बसून रेशन मिळणार आहे। पण ते काहीच लोकांना म्हणजे जे लोक वृद्ध आहेत, जे लोक अपंग म्हणजेच दिव्यांग आहेत आणि विधवा महिला आहेत, अशा लोकांना आता रेशन साहित्य घरपोच दिले जाणार आहे। असा आदेश सुद्धा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून काढण्यात आलेला आहे। त्यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे काही रेशन कार्ड धारकांना महिन्याला DBTच्या माध्यमातून डायरेक्ट 1000 रुपये जमा केले जाणार आहेत। यामध्ये काही राज्यात 1 जुलैपासून जमा झालेले आहेत तर काही राज्यांमध्ये राहिलेले आहेत। ही योजना सुरू करण्याची ती योजना 1 सप्टेंबर पासून चालू केली जाणार आहे आणि प्रत्येक रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये 1000 रुपये DBTच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत। आता याचा क्रायटेरिया मात्र सरकारने अजूनही दिलेला नाही, परंतु काही राज्यांमध्ये चालू आहे। त्या राज्यांमध्ये मी आता ज्या गोष्टी 4 सांगितल्या त्या गोष्टी ज्यांच्या पूर्ण आहेत त्यांना 1000 रुपये दिले जात आहेत। राहिलेल्या राज्यांमध्येही हाच क्रायटेरिया अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून लावला जाणार आहे। त्यानंतरचा पुढचा लाभ आहे तो महिलांसाठी आहे। ज्या महिला गृहिणी आहेत अशा महिलांना आता मोफत शिलाई मशीन मिळणार आहे। त्यासाठी ती महिला कमीत कमी 7वी पास तरी असावी आणि त्या महिलेच्या वार्षिक कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असावे तरच त्या महिलेला मोफत शिलाई मशीन मिळणार आहे। ही योजना काही राज्यात मार्च पासूनच लागू केली आहे, परंतु काही राज्ये राहिली आहेत त्या राज्यात 1 सप्टेंबर 2025 पासून चालू केले जाणार आहे। याचे फॉर्म सुद्धा 1 सप्टेंबर पासूनच भरता येणार आहेत। त्यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे वीज बिल आणि पाणी बिलात सूट दिली जाणार आहे। रेशन कार्ड धारकांसाठी हा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून प्रत्येक रेशन कार्ड धारकांसाठी घेतला आहे। यासाठी कोणत्या अटी नाहीत, परंतु तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ही सूट पाणी व लाईट बिलात तुम्हाला सूट मिळू शकते। तर हे होते काही 8 नवीन लाभ। तर यानंतर पाहूयात की कोणत्या 9 वस्तू गृहोपयोगी वस्तू प्रत्येक रेशन कार्ड लाभार्थ्यांना मिळणार आहेत। तर आता मोफत तांदळाऐवजी 9 साहित्य मिळणार आहेत। त्या म्हणजे मध्ये साखर आहे, तेल आहे, आटा आहे, त्यानंतर मसाले, मीठ, रवा, चणा डाळ आणि हळद अशा 9 वस्तू गणपतीच्या आगमनाच्या मुहूर्तावर रेशन कार्ड धारकांना दिल्या जाणार आहेत। तर हे 8 नवीन लाभ आणि 9 वस्तू हे प्रत्येक रेशन कार्ड धारकांना दिल्या जाणार आहेत। या सर्व वस्तू गणपतीच्या आगमनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारकडून म्हणजेच केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून दिले जाणार आहे। तसेच 1000 रुपयाची जी स्कीम आहे त्याबद्दल काही अपडेट सरकार देणार आहे। फक्त ही योजना सांगितलेली आहे सध्या, परंतु याबद्दल ऑफिशियली GR दिलेला नाही। जेव्हा ऑफिशियली GR येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती तो पोस्ट केला जाईल। सो हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद।